आफ्टरनून फ्रेंड्स आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता जाग आली आहे आम्हाला ब्लॉग बनवायची। आता हितेश आलेले आहे जेवायला। तर आता वाजले आहे दुपारचे 2 आणि श्रेयांच्या बाबाचं चालू आहे जेवण। तर संपत आलेला आहे आणि तेव्हा आठवण आली की आज मला ब्लॉग बनवायचा होता आणि मी विसरली, कारण की मी ठरवलं होतं की नवरात्रीचे 9 दिवस असे ब्लॉग बनवणार म्हणून, पण थोडं डोक्यातून निघून गेलं आणि राहून गेलं सगळं कामाच्या गडबडीमध्ये। आज सकाळपासून काम नुसतं चालू आहे। सो त्या गडबडीत राहून गेलं, कॅमेरा ऑन करून बोलायचं वगैरे वगैरे। तर असं आहे, आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा। सो बघूया, संध्याकाळी जर वेळ भेटला मला तर मी छान पिवळ्या रंगाची साडी घालेल, प्रयत्न करेन आणि गरबा वगैरेच्या तिथे जाईल, तुम्हाला दाखवेल आमच्या इकडचा गरबा कसा भरतो वगैरे वगैरे। सो अँड सो जवळच आहे एकदम, आमच्या शिवाजीनगरमध्ये शिवाजीच्या पुतळ्याजवळच छान गरबा रंगतो। तर छोटे छोटे मुलं आणि बाया सुद्धा वगैरे पण असतात तिथे गरबा वगैरे खेळायला। तर छानसं असं छोटंसं असते, पण मजा येते, असे छान वाटते आम्हाला संध्याकाळी। तर संध्याकाळी 8-9 साधारणतः सुरू होतो तो गरबा। तर 1-2 तास, जास्त काही वेळ चालत नाही, तो 1-2 तास चालतो। तर ठीक आहे, तर बघूया थोड्या वेळानं आम्ही काय करू काय नाही। आता तो सध्या दुपार झाली आहे, तर थोडासा आराम करू, श्रेयांशला पण थोडंसं झोपून देते, म्हणजे त्याची झोप वगैरे चांगली होईल। तिला तर घेऊन जाणारच नाही मी गरब्याला, कारण की त्याचा वेगळाच गरबा चालते। तिथं जर नेलं त्याला गरब्याच्या ठिकाणी तर त्याचा स्पेशल गरबा वेगळा चालते, त्याला एक जण सांभाळायला लागते तिथे। त्याच्यामुळे त्याला त्याच्या बाबाजवळ सोपवणार आहे मी 9 दिवस। श्रेयांचे बाबा तुम्ही रेडी आहे? ते दोघं जण त्यांचा वेगळा गरबा खेळणार आणि मोबाईल दाखवू राहिला। काय दाखवत आहे तू? श्रेयसनं मोबाईल मध्ये नंबर डायल केलेला आहे, त्याच्यामुळे तो दाखवत आहे की मी बघा काय मोठा कारनामा केलेला आहे। हो रे बा मला काय माहिती यार नंबर, तू डायल केला तुला माहित, बाबांना माहित आहे का तुला मोबाईल ओपन करताना आला पाहिजे ना, म्हणून त्याच्यामध्ये पासवर्ड टाकून ठेवलेला आहे। नंबर डायल केला आणि दाखवते इथे, त्याच्यात नंबर डायल करते त्या मोबाईल मध्ये आणि त्या याच्यात दाखवते मोबाईल माझ्या कॅमेरामध्ये मारते, त्या मोबाईलला मारते म्हणा तो पप्पी। किती गोड बाळ आहे ना माझं छोटूश, अरे बापरे, अरे इम्पोर्टेंट काम चालू आहे। अरे बघा 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 बघा, हम कुछ भी कर सकते। ये देखो रोज स्वप्नात पिझ्झा दिसत असेल का काय माहिती, आय डोंट नो। असं आहे, चला तर थोडंसं आपण ब्रेक नंतर भेटूया। छान संध्याकाळी छान तयारी वगैरे जर केली मी सपोज तर नक्की तुम्हाला दाखवण्यात येणार। पिवळ्या रंगाची साडी छान, आणि एकच आहे पिवळ्या रंगाची साडी आणलेली मी गावावरून, जे नेहमीच घालतो ते एवढ्यात लग्नात वगैरे पण तीच घातली होती। तशा आहे 1-2 पण त्या घरी आहे, एवढं मला ओझं आणायला जमत नाही। तसेच तर माहिती का यावेळेस मी गावावरून आली ना 7 बॅग्स होत्या प्रत्येक वेळेस। असं आहे ते, त्यातल्या नाही का एकच बॅग माझी असते, बाकीच्या ज्या 6 बॅग असतात ना या दोघा बापलेकाच्या असतात। आम्ही दोघं जण एका बॅग मध्ये असतो। माझं सामान खूप कमी असते असं वाटत असन, पण तुम्हाला मी नाही का यावेळेस सगळं पूर्ण कपाट दाखवणार। कपाटामध्ये कोणाचे कपडे जास्त आहे तुम्ही स्वतः मोजा, जर का माझे निघाले, माझेच निघणार वाटते। साड्या ठीक आहे, साड्या सोडून माझ्या साड्या सोडून जर का माझे जे वेस्टर्न कपडे तुम्ही पाहाल ना आता खूप कमी झालेले आहे। पहिले मी वेस्टर्न कपडे भरपूर घ्यायची, आता हल्ली मी कुठे जाणं येणंच नाही करत, तर काय कपडे घेतले नाही आणि मला हितेश घेऊन पण नाही देत आजकाल कपडे। खूप कमी झालंय माझं कपडे घेण्याचं प्रमाण। सो आता मी ठरवलेले आहे की यावेळेस मी फिरायला जाणार तेव्हा छान शॉपिंग करणार
कपड्याची छान ड्रेस घेणार, सूट घेणार असं आहे ते. तर बाय शिव, बाय कर. बघा दोघं बाप लेक मस्त झोपलेले आहे इकडे. आणि काय माहिती श्रेयांचे बाबा विसरले की काय, त्यांचं ऑफिस आहे म्हणून आज. विसरले की काय ऑफिस आहे म्हणून. 3 वाजले. आणि श्रेयांश पण मस्त झोपला त्याच्या बाबाजवळ. छान अशी बाहेर ऊन पडलेली आहे. 2 दिवसापासून बरं चांगलं उघाड दिलेली आहे. छान वाटत आहे. थोडंसं क्लिअर झालं ना थोडंसं. आम्ही असं छान ब्लिचिंग पावडर इकडे छान नाही का असं ब्लिचिंग पावडर टाकलं होतं आम्ही. पूर्ण असं म्हणजे जसं हे कसं काळं तसं पूर्ण काळं झालं होतं. हितेशने एका दिवशी ते पूर्ण टाकून ठेवलं रात्रीला आणि सगळं निघालं. तिकडे वगैरे टाकायचं आहे, तिकडे टाकायला लागणार. तर हळूहळू करू क्लिअर. तरी बरंचसं मी भरपूर क्लिअर केलेलं आहे. साफसफाई चालू आहे भरपूर. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आणि इकडे चालू आहे माझी तयारी गरब्यासाठी. पण आज नाही का फर्स्ट डे आहे गरब्याचा आणि येलो कलर आहे. सो आज नाही का बहुतेक इकडे आमच्या इकडे गरबा वगैरे खेळणार नाही आहे. बट बघूया कुठेतरी गरबा काहीतरी चालू असणारच. तर होप सो जाऊ आम्ही हितेश आणि मी आणि श्रेयांश बघायला. आणि जर असेल तर थोडाफार खेळायला काही हरकत नाहीच आहे. आणि नसलाच कुठे तर मग घर आहेच आपलं एवढं मोठं, तिथे खेळूया. एक तुळशीच्या भोवताली असं नाही का तिघेच जण, श्रेयांश, मी आणि श्रेयांचे बाबा, आम्ही असा गरबा खेळू. ठीक आहे. आणि अशी मी रेडी झाली आहे. अजून थोडी रेडी व्हायची आहे. बट तुम्हाला थोडंसं ब्लॉगमध्ये दाखवलं की काय सिच्युएशन आहे सध्याची. चला तर थोड्या 2 मिनिटांनी घेतो. श्रेयांचे बाबा जेवण करत आहे हितेश. आणि इकडे श्रेयांश त्यांच्या पाठीवर असं काय म्हणते ते पालीसारखं असं चिपकलेलं आहे, सरट्यासारखा. श्रेयू असं नसते करत. बाबा जेवत आहे ना, जेवताना तू असा करशील मूर्खा. तुम्ही रागवत जा त्याला, तो नाही का अजून करते. मग मी रागवत नाही ना म्हणून तो जास्त करते. तापा कसा करते तो. सरडा होता का रे पहिले. मी छानपैकी इकडे रेडी झालेली आहे. गरबा आहे की नाही याची काही गॅरंटी नाही आहे, बट स्टील ओके. आय एम रेडी विथ एक्साइटमेंट. फर्स्ट डे ऑफ दुर्गा नवरात्री. अशी छान रेडी झालेली आहे. छान. तर आता आम्ही निघत आहे थोडं गरबा बघण्यासाठी. बघूया तिथं आहे की नाही सुरू. आता गरबा सुरू झाला की नाही. आवाज तर येत आहे मे बी, काय माहिती. चला तर आम्ही निघतो आहे आता. आणि श्रेयांश काही रेडी होत नाही. त्याला म्हटलं पावडरला, तर त्यानं चांगला चेहरा होता अजून विचित्र करून ठेवला. हे पा श्रेयांश, हे बघ पावडर कसं लावलंय आणि मूर्खाने. का ना कसं मूर्ख आहे. असं लावत असे का पावडर. व्यवस्थित लाव. सगळं खराब करून ठेवलं चेहरा. असं आता असं इथं चालू आहे आमची थोडंसं कार्टूननेस. श्रेयांचा कॅमेरा ऑन केला का कार्टून बना करायला खूप आवडते श्रेयांसला. चलो गरबा देखने खेलने. आम्ही आलोय थोडासा
लिटिल बिट गरबा करून, कारण की श्रेयांशने का खूप बदमाशपणा करायला लागला होता. शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या तिथं नाही का वरती चढला, तिथे नाही का थोडा शॉक वगैरे लागायची भीती होती, म्हणजे लाईटिंग वगैरे होती. सो आम्ही आलो घरी अर्धवट गरबा करून. बट आता काही जायची इच्छा नाही परत, कारण की हा म्हणजे मूड थोडंसं हे होऊन जाते. बट घरी आम्ही थोडंसं आता गरबा करूया. पप्पा गाणे लावा गरब्याचे, आम्ही थोडंसं असतं घरी असा छान गरबा करूया. श्रेयांश, मी आणि श्रेयांचे पप्पा.